नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण करडीची भाजी एकदम अशी पारंपरिक पद्धतीनं बनवणार आहेत, जसे की माझी सासूबाई वगैरे बनवत होत्या. कारण शिजवून बनवणार आहे मी, शिजवून पिळून घेणार आहे. सध्या आता असं म्हणतात की भाजी शिजवून नंतर त्याचं पाणी टाकून दिल्यानंतर त्याच्यामधले सगळे विटॅमिन्स मिनरल्स वगैरे काय असतं ते सर्व जातात, म्हणून तसं करत नाहीत सध्या. पण मी आज ते तशी करून बघणार आहे. तर बघू आपण. तर शिजायला टाकणार आहे. त्यासाठी आता अगोदर हे भाजी मी थोडीशी कापून घेणार आहे बारीक ह्याच्यामध्ये. तर हे आपण अशी 2 भागामध्ये आपण भाजी कट करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 तांब्या पाणी टाकायचं आहे आणि चांगलं 5 ते 7 मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे. तर पाणी सोडून घेते आणि गॅस एकदम फुल ठेवायचा आहे आपल्याला. आता हे दिसायला दिसते एवढी, पण हे शिजल्यानंतर एकदम कमी होते. तर अशा पद्धतीनं बघू करून, कारण ही भाजी थोडीशी कडवट असते चवीला, त्याच्यामुळे ती कडसरपणा घालण्यासाठी एखादेच जुने लोक अशा पद्धतीनं करत असतील. तर आता बघू. आता बाकीचे सगळे आपण नियम बाजूला ठेवून अशा पद्धतीनं करून बघू. छान झाली तर नक्की तुम्ही पण ट्राय करा अशी भाजी. तर बघा किती भाजी होती, आता कमी झालेली आहे. तर हिला थोडंसं खालच्या बाजूनं पलटून घेते मी. तर हे अशा पद्धतीनं आपण पलटून घेतल्यानंतर अशी भाजी आणखी कमी वाटते. तर थोडीशी करकर लागते ही भाजी, त्याच्यामुळं आपल्याला 5 ते 7 मिनिट असं छान शिजवून घ्यायची आहे. आणि नंतर हे पाणी आपल्याला काढून पिळून घ्यायची आहे भाजी. तोपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत भरपूर असे, आणि एक गड्डी लसणाची घेतली आहे सोलून. तर हे दोन्ही आपण जाडसर वाटून घेणार आहेत खलबत्त्यामध्ये. तर 5 मिनिट झालेला आहे. आपली भाजी शिजलेली आहे. कारण आता परत गरम पाणी हे थंड होईपर्यंत ठेवावंच लागणार आहे, त्याच्यामुळे ह्या पाण्यामध्ये अजून शिजते. तर आता गॅस बंद करून थोडंसं आपल्याला थंड होऊ द्यायची आहे ही भाजी. बघा पाणी कसं एकदम हिरवा असं निघालेलं आहे. तर हे पाणी पूर्ण आपल्याला निथरून घ्यायचं आहे आणि भाजी पिळून घ्यायची आहे. तर गॅस ऑफ करते. तर आपण आता हे पाणी अगोदर निथरून घेणार आहेत आणि नंतर थोडंसं थंड पाणी टाकून पिळून घ्यायची आहे आपल्याला ही भाजी. तर हे पाणी काढून घेते, कारण गरम आहे खूप. बघा हे किती असं हिरवं एकदम पाणी निघालेलं आहे. तर हे आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता थंड पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता ही छान अशी पिळून घ्यायची आहे आपल्याला भाजी. त्याच्यामध्ये काही कीड वगैरे असेल, काही दुसरं काही कचरा वगैरे ते पण निघून जातो. तर हे आपण असं एकदम पूर्ण पाणी आपण याच्यातलं पिळून घेणार आहे. तर हे अशा पद्धतीनं आपण ही पिळून घेतलेली आहे भाजी. बघा 3 गोळे झालेले आहेत. तर आता ही छान अशा हाताने मोकळी करून घ्यायची. काही नाही हो, जुन्या पद्धतीचे लोक एकदम साध्या सोपे फक्त तिखट आणि मीठ, घरामध्ये जे साहित्य असेल ते फक्त साहित्य वापरून एकदम छान अशा जुने लोक छान भाज्या बनवायच्या. आणि ते आपल्या आत्ताच्या इतके मोठे मसाले वापरून पण त्याला चव येत नाहीत, तितके अशा जुन्या पद्धतीच्या भाज्या केल्यानंतर येतात. कारण जुन्या बाया बापड्यांना काय भेटत होतं अगोदर खेड्यामध्ये? काहीच भेटत नव्हतं. तर हे अशा पद्धतीनं आपण त्यांच्या पद्धतीनं करून बघणार आहे. कारण भाजी आणल्यानंतर मला माझ्या सासूबाईंची आठवण आली. तर त्या करत असत अशी भाजी, त्याच्यामुळे मी पण म्हटलं चला आपण अशा प्रकारे भाजी करून बघू. तर याच्यामध्ये आता आपण लाल तिखट टाकणार आहे. म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर पण आहे याच्यामध्ये आणि लाल तिखट पण आहे. दोन्ही मिक्स वाटून आणलेलं आहे. आणि हळद टाकायची आहे आणि परत मीठ टाकायचे आणि मीठ टाकून घेते चवीनुसार. तर हे आपल्याला अशी खालीच फक्त मिक्स करायचे, नाहीतर काय आपल्याला कोथिंबीर वापरणार नाही किंवा टोमॅटो वापरणार नाही किंवा दुसरा कोणता मसाला. फक्त तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट एवढ्याच याच्यामध्ये आपण ही भाजी करून बघणार आहेत. तर आता याच्यामध्ये आपण लसूण टाकून शेंगदाणे वाटून घेतलेले आहे. हे बघा असं जाडसर वाटलेलं आहे. तर हे शेंगदाण्याचं कूट पण आपल्याला मिक्स करायचं आणि छान इथंच आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे.
म्हणजे पूर्ण भाजीला असं लागलं जातं. छान असं खालीवर खालीवर करून घ्यायचं. तर हे पूर्ण शेंगदाणे आपण लावून घेतलेले आहेत. पूर्ण सगळे बघा हे संपलेलं आहे. शेंगदाणे फक्त टाकलेले आहेत आणि लसूण वाटलेला. तर ही तुम्ही अशी पण भाकरीसोबत खाऊ शकता. शेतामध्ये वगैरे घेऊन गेल्यानंतर अशी पण खाता येते. पण आपण फोडणी करून घेणार आहेत, कारण इतकं पण जास्त ह्याच्याने केल्यानंतर मुलं खाणार नाहीत ना. त्याच्यामुळं थोडंसं आपण याला फोडणी देणार आहे. तर त्यासाठी आपण फक्त एक कांदा घेतलेला आहे. असा मोठा असा कट केलेला आहे, बारीक कट केलेला नाही. ज्या पद्धतीनं सासूबाई करायच्या तशाच मोठा कांदा कापलेला आहे. तर तेल ठेवलं आहे गरम करायला. तर जिरे टाकून घेते. अर्धा चमचा जिरे टाकणार आहे आणि कांदा टाकणार आहे. छान असं जिरे फुलल्यानंतर हा कांदा टाकू. तर कांदा पण आपल्याला असं जास्त नरम करायचा नाही. थोडासा असा करकरीतच राहायला पाहिजे कांदा. तर उभी मिनिटभर आपल्याला तेलावर परतून घ्यायचा. तर कांदा आपला झालेला आहे परतून. तर यावेळेला आपल्याला आता याच्यामध्ये भाजी सोडून द्यायची आणि फक्त 1 मिनिटभर आपल्याला खालीवर करून घ्यायची तेलामध्ये. बघा किती होती, एक ती कढईला अशी शीग लागली होती. आणि आता बघा भाजी किती झालेली आहे. शिजून एकदम कमी होते ही भाजी, त्याच्यामुळे जास्तीची घेतलेली आहे. तर छान तेलावर परतून झाली आहे बघा. तर आता गॅस बंद करून घेते. तर आपली ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. खाऊन बघते मी टेस्ट अगोदर करून थोडीशी कशी लागते ती आणि तुम्हाला सांगते. एकदम मस्त, इतकी मस्त चव आलेली आहे ना की बस. त्याच्यासोबत आता मस्त ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तुम्ही खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? जुन्या पद्धतीचा नक्की मला कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो मैत्रिणींनो, खरीच खूप छान झालेली आहे भाजीची चव. तुम्ही नक्की अशा पद्धतीने एक वेळेस करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.